धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा लिलावाच्या वेळी काम मागण्यांवरून हमाल आणि व्यापाऱ्यांमध्ये चांगलाच वाद झाल्याचं पाहायला मिळालं। वादामुळे कांद्याचा लिलाव सुद्धा काही काळ बंद करण्यात आलेला होता। अखेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती यशवंत खैरनार आणि इतर सदस्यांच्या मध्यस्थीने यशस्वी तोडगा काढत वाद मिटवण्यात आलाय आणि काही काळानंतर लिलाव सुरळीत झाला। यावेळी व्यापारी आणि हमाल कामगारांनी एकमेकांवरती गंभीर आरोप केले। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विनोद अग्रवाल यांनी नवीन लायसन्स घेत कांद्याच्या लिलावाला सुरुवात केली, तेव्हा हमाल कामगार आणि विनोद अग्रवाल यांच्यात हमालांच्या कामावरून वाद झाला। झालेल्या वादानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचा लिलाव हा काही काळासाठी बंद करण्यात आलेला होता। दोन्ही गटांनी आपापल्या समस्या सभापतींसह इतर सदस्यांसमोर मांडल्यामुळे सभापतींनी दोन्ही गटांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी यशस्वी तोडगा काढत वाद मिटवला। वाद मिटल्यानंतर सभापतींसह इतर सदस्यांनी लिलावाच्या ठिकाणी केल्यानं लिलाव सुरळीत झालाय। लाल अग्रवाल या मार्केटला नवीन लायसन्स केलं सिद्धेश्वर ट्रेडर माझी सुनबाई आहे। आम्ही आज ओपनिंग मार्केट केलं। ओपनिंग मार्केट करताना निलाव चालू करायच्या आधी योगेश आहे इथले भाऊ माथाडी कामगारचे, त्यांनी तुम्ही निलाव केला तर मी मोजू देणार नाही, त्याच्यावर हा वाद झाला आहे। त्यांना सांगितलं आम्ही की भाऊ तू हा निलाव करू दे आजच्या दिवस, मग काय करायचं आपण बसून उद्या बसून घेऊ, पण ऐकायला सर तुम्ही निलाव कसं करतात मग पाहून घेऊ म्हणजे बस एवढे याच्यावर वाद झाला आणि एवढा टाईम झाला। तेव्हा आम्हाला काम द्या असं युनियनचेच माणसांना आम्ही काम दिलेलं आहे। गाड केली नाही, विचारून घ्या त्यांना, विचारून घ्या। आता बैठकीत काय निर्णय झाला निर्णय आता की ते त्यांना काम देऊन द्या, मोजून घ्या, मोकळे घ्या, उद्या मीटिंग पाहू काय काही नाही, पुढे मग निर्णय करू। आज मार्केटमध्ये सुरेश जैन यांचं दुकानाचं आडत दुकानाचं उद्घाटन होतं कांद्याचं। त्या ठिकाणी त्यांनी आम्ही त्यांना कळवलं होतं की तुम्हाला कोणते हमाल पाहिजे उद्या उद्घाटनाच्या ठिकाणी, तर त्यांनी आम्हाला तसं काही लेखी पत्राद्वारे काही कळवलं नाही, मार्केटला कळवलं नाही। आमचे संघटनेचे हमाल त्यांनी घेतले पण दुसरे घेतले होते। आता काम आम्ही त्यांना दिले, परंतु त्या ठिकाणी आमचा हा योगेश बोलला होता का ते काम मला द्या, असं त्याला सांगितलं होतं योगेशला, आम्ही काम तुला देऊ। ज्यांनी चालू केलं त्याचं दुकान पहिले त्यांनी इथं धुळ्या बाजारमध्ये काम करून दिलेलं आहे। पहिले पार्टनर होता, पार्टनर होऊन चुकलेला तो विषय असा झाला, यांनी काम मागितल्यानंतर विनोद शेटने डायरेक्ट शिवीगाळ केली आमच्या हमालांना, आणि हमालांना शिवीगाळ केल्यानंतर ती शाब्दिक थोडीशी चकमक झाली आणि तात्पुरतं एक तास दीड तास मार्केट बंद झालं। आमचा पण उद्देश असा काही शेतकऱ्यांना विकेत धरणं किंवा असं काही नाही, आम्ही शेतकऱ्यांना कधी मदतच करतो आणि ह्या विनोद शेटचा फक्त उद्देश एवढा असतो जेणेकरून मार्केट कसं तरी बंद पडेल आणि हे मार्केट सगळं मोराण्याला कसं मला नेता येईल हा उद्देश ठेवून विनोद शेट कायम स्वरूपीचा वाद काढत असतात। आता काय मागणी तुमची? आता मागणी काय नाही, आमचा विषय सगळा मिटलेला आहे, त्यामुळं आता मार्केट चालू झालेलं आहे।